माझ्या सर्व मित्रांनो, या बातमीवरून डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचे अर्थिंग किती चांगल्या प्रकारे मेंटेन करणं आवश्यक आहे ते पहा. बातमी काय आहे? चंद्रपूरची. जुनी पडोळी येथे 7 ऑगस्ट रोजी अचानक विद्युतदाब व्होल्टेज वाढल्याने 76 घरातील इलेक्ट्रिक उपकरणे खराब झाली. आता पुढे काय म्हटलं आहे याच्यामध्ये या बाबतीत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सर्व घरी नेऊन वस्तुस्थितीची माहिती नागरकर यांनी करून दिली. व्होल्टेज वाढल्यामुळे ही घटना झाल्याचा अंदाज अभियंता कुंबरे यांनी वर्तविला. उपकरण खराब झाल्याचे अर्ज करणाऱ्या घरांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले. आणि हे व्होल्टेज कसं वाढलं, काय वाढलं याबाबतची माहिती आमचे विविध सुरक्षा अभियान मेंबर यांनी खालीलप्रमाणे दिलं. त्यांनी सांगितलं की again one case causes neutral break or neutral point shift. Case causes getting 440 voltage instead of 230 volt, resulting damage of electrical appliances in about 77 number of houses in Podoli area in Taluka, Chandapur. This result seems to be reliable because all these things are possible. आणि हे जे एक्सप्रेशन दिलं ते आमचे ठाकरे साहेब मेंबर आहेत आणि ते इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर वगैरे लोकांनी तपासून घ्यावं. पण अशा घटना घडू देऊ नये. वेळोवेळी डिस्ट्रीब्युशन अर्थिंग मोजायला पाहिजे. खराब झाला असेल चांगलं करायला पाहिजे. आणि या बाबतीत अर्थिंगचं मेंटेनन्स का करावं लागतं याचे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत. कृपया याबाबत दुर्लक्ष नको. तसंच कंपनी इंजिनियरला महावितरणला विनंती की त्यांनी रूल्स रेग्युलेशनप्रमाणे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचं न्यूट्रल अर्थिंग वेळोवेळी मोजून मॉनिटर करण्याच्या सूचना आहेत त्या त्यांनी कॉम्प्लाय केल्या पाहिजे. मी सुद्धा अनेक वेळा व्हिडिओ टाकले आहेत. मासे रामदास खंडागळे.